काल आमच्याकडे पित्र होते. पित्राचा स्वयंपाक करताना माझ्या मनात एक विचार आला की पित्र म्हणजे बेसिक तर आपल्याला माहिती की आपल्या पूर्वजांना जेवू घालण्याची ही परंपरा आहे. पण एक कुतूहल म्हणून मला एक प्रश्न पडला की याची सुरुवात बरं कुठून झाली असेल. तर मी थोडंसं शोधलं. तर मला माझ्या वाचनात असं आलं की पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना आठवण्याचा आणि त्यांना तर्पण, श्राद्ध, पिंडदान करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा कालावधी असतो म्हणे. तर याचा उगम महाभारतातून मानला जातो. जेव्हा कर्ण स्वर्गात गेले होते तेव्हा त्यांना अन्नाऐवजी दान म्हणून त्यांना दागदागिने मिळाले. तर त्यांनी सांगितलं की बाबा मला अन्न हवं आहे, तर तुम्ही मला हे दागदागिने का बरं देत आहेत. तर यमराज त्यांना म्हटले की तू जेव्हा पृथ्वीवर होता तेव्हा तू फक्त दान दिलं, पण तुझ्या पूर्वजांना कधी जेवू घातलं नाही. तर याच काळामध्ये 15 दिवसात कर्णाला पृथ्वीवर पाठवण्यात आलं आणि त्यांनी श्राद्ध व अन्नदान करून आपल्या पितरांची सेवा केली. तेव्हापासून पितृपक्षाची सुरुवात झाली असं म्हणतात. या काळात पूर्वज आपल्याकडे येतात म्हणून त्यांच्या आत्मशांतीसाठी अन्न, जल आणि अर्पण करणे ही परंपरा आहे. हा इतिहास तुम्हाला माहिती होता का? माहिती असेलच कदाचित सगळ्यांना. नसेल माहिती तरी मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.